सरळ सेवांच्या भरतीसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय सभेची स्थापना. तर चला पाहूया. राष्ट्रीय जागृती होऊ लागल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात राजकीय चळवळ सुरू झाल्या होत्या. त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले. इंडियन असोसिएशन या संघटनेने कोलकाता येथे अखिल भारतीय परिषद भरवली. या प्रयत्नातून राष्ट्रीय सभेची स्थापनेची कल्पना पुढे आली. दादाभाई नौरोजी, बहादुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता इत्यादी भारतीय नेत्यांना असे वाटू लागले की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटना असावी. त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर ॲलन ह्यूम यांच्या सहकार्याने इंडियन नॅशनल काँग्रेस ची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन हे 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे भरले होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, पी. रंगय्या नायडू, गोपाल गणेश आगरकर इत्यादी नेते त्यात सहभागी होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी व्योमचंद्र बॅनर्जी होते. अधिवेशनात देशापुढील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली. या पुढील काळात राष्ट्रीय सभेची अधिवेशने प्रत्येक वर्षी निरनिराळ्या शहरात भरू लागली. राष्ट्रीय सभेला लोकांचा पाठिंबा वाढत गेला. सर्व धर्मांच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेत प्रयत्न केला गेला. भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली. शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये असा नियम सरकारने केला. मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला. परंतु याचा फारसा परिणाम बहादुद्दीन तय्यबजी यांसारख्या नेत्यांवर झाला नाही. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीयांची होणारी पिळवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यांवर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले. सरकारी नोकऱ्यात भारतीयांना स्थान मिळावे, शेतकऱ्यांवरील कराचा बोजा कमी करावा अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या. मवाळ व जहाल गट राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळात तिचे नेतृत्व पूर्णपणे मावळांच्या हाती होते. सरकारला निवेदने, अर्ज, विनंत्या केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल यावर त्यांचा विश्वास होता. सनदशीर मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. गोपाल कृष्ण गोखले हे नेमबाजचे अग्रणी होते. अर्ज विनंत्यांचा विचार करून ब्रिटिश सरकार भारतीयांच्या मागण्या मान्य करेल ही भारतीयांची आशा फोल ठरली. त्यामुळे राष्ट्रीय सभेतील काही तरुण अस्वस्थ होऊ लागले. नेमबाजच्या मार्गाने जाऊन राजकीय चळवळ पुढे नेता येणार नाही असे त्यांना वाटू लागले. केवळ अर्ज विनंत्या करून भागणार नाही तर समाजातील सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण झाली पाहिजे. जनतेने आपले हक्क संघटित होऊन झगडून मिळवले पाहिजेत यावर त्यांचा विश्वास होता अशी विचारसरणी असणाऱ्या जहाल असे म्हणतात अशा तरुणांचे नेतृत्व लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी केले. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रातून ते भारतीय जनतेला आपल्या हक्काची जाणीव करून देऊ लागले. सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली. आपल्या लिखाणातून व भाषणातून लोकांना निर्भय व स्वाभिमानी बनवण्यास शिकवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.